मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर आपण नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळे उद्योजक असतात त्यांचे व्हिडिओ घेऊन येत असतो. जे शेती रिलेटेड बिझनेस करतात त्यांच्या, आता डेअरी फार्मिंग असतील, पीक फार्मिंग असेल, शेळीपालन, बऱ्याचपैकी आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. मी आता कणकवली जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तिथं नाथ पीक फार्म आहे, तिथं आलेलो आहे. तर सरांच्या फार्मवर आपण भेट दिली, तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया पीक फार्मविषयी. तुम्हाला पण हा व्यवसाय करायचा असेल, त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, स्क्रीनवर यांचा नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचं एकदा नाव आणि पत्ता सांगा. नमस्कार. पहिले तर ग्रेट महाराष्ट्राच्या श्रोत्यांना माझा नमस्कार. माझं नाव निलेश सावंत आणि आमच्या पीक फार्मचं नाव आहे नाथ पीक फार्म आणि हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका कणकवली आणि भिरोंडे गावात वसलेलं आहे. बरं, किती इथे येण्यासाठी किती अंतर आहे नेमकं कणकवलीपासून? तालुका कणकवली म्हणजे जिल्हा रेल्वे स्टेशन पासून साधारण 11 किलोमीटर अंतर आहे आमच्या फार्म. बरं, आणि इथून कोल्हापूर पण जवळ आहे ना? कोल्हापूर इथून 100 किलोमीटर अंतर. म्हणजे महाराष्ट्रातल्या येणाऱ्या लोकांना इथं म्हणजे जवळच आहे. हा, मुंबई गोवा हायवेने पण येऊ शकतात किंवा पुणे बेंगलोर हायवेने कोल्हापूर मार्गे पण येऊ शकतात. बरं, आता फार्मवर किती पीक आहेत, ॲनिमल किती आहेत टोटल? सर, आम्ही 3 वर्षापूर्वी चालू केलं आहे. आमच्या फार्मवर छोटे मोठे प्राणी समजून साधारण 500 ॲनिमल आहेत आमच्या फार्मवर, आता पिल्लं वगैरे बघून. तर तुमचा पहिल्यांदा परिचय द्या, तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू केला आणि ह्या व्यवसायाकडे कसा वळाला? ओके, तर त्याप्रमाणे सांगितलं, माझं नाव निलेश नाना सावंत आहे. मी मूळचा कोकणातला, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. तुम्ही कोकणचं सौंदर्य तुम्ही बघितलंच असेल. तर लहानपणापासून मी ॲक्च्युली इंजिनियर आहे याने पैशाने. आमचं सुरुवातीचा काळ थोडासा कठीण गेलेला आमचा. माझे वडील लहानपणीच वारले. त्यानंतर आईने पण म्हणजे छोटी मोठी कामं करून आम्हाला वाढवलं आहे आणि मी पण पार्ट टाइम कॉलेज करून वगैरे इंजिनिअरिंग केलं आहे. पहिल्यापासून इच्छा होती की गावाला येऊन काहीतरी करायचं, पण त्यावेळी आर्थिक परिस्थिती अशी नव्हती. पण इंजिनियर झालो, परदेशात वगैरे काम केलं. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर असल्यामुळे जवळजवळ 17 वर्ष मी जवळजवळ 19-20 कंट्रीमध्ये काम केलेलं आहे. मिडल ईस्ट, युरोप, आफ्रिका अशा कंट्रीमध्ये. आणि पहिल्यापासून इच्छा होती की आपल्या गावात, आपल्या म्हणजे कोकणात राहून काहीतरी काम करायचं आहे. बरोबर. यासाठी आणि माझ्या आईची पण इच्छा होती, कारण वडील लहानपणीच वारले. तिला पण होतं की गावी राहावं. ती पण गावी राहिलेली आहे. तर कोकण आमचं खूप सुंदर आहे, तुम्ही बघितलं असेल ऑलरेडी. तर ती आणि आम्ही इथे राहतो. माझे मुलगा आणि मिसेस मुंबईला राहतात, कारण त्याचं शिक्षण चालू आहे मुलाचं. फॉरेनला आम्ही एकत्रच होतो. तर इथे मी आणि आई असतो आणि कोकणात काहीतरी व्यवसाय करायचा, ह्या ह्याने मी व्यवसाय शोधत होतो. तर आमच्या कोकणामध्ये झाडं तेवढी होत नाही, कारण तेवढं पाणी हे नाही, जमीन तशी हे नाही आहे आमच्या इथे. आणि कसं आहे, आपलं गाय पालन, कोंबडी पालन हे चॅलेंजिंग आहे आजच्या ह्याच्यामध्ये, कारण लेबरचा वगैरे इश्यू. तर आमचा गोवा मार्केट जवळ असल्यामुळे आम्ही विचार केला की आपण पीक फार्मिंग करावं, भराव पालन करावं. आणि गोवामध्ये खूप डिमांड आहे आणि जर ड्रायफ्रूटवर केलं तर आम्हाला चांगला हमखास याची डिमांड वाढणार आणि आम्ही ते करू शकत होतो. यासाठी आम्ही बोललो की आम्ही पहिलं 1-2 वर्ष रिसर्च केला आणि आम्ही भराव पालन चालू केलं 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी. ओके. तुम्ही ह्या फील्डकडे ज्यावेळेस येत होता त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या? अडचण म्हणजे बघा, सगळ्या साधारण म्हणजे जेव्हा आपण लाईव्ह स्टॉकमध्ये काम करतो तेव्हा आजारपण येईल, मरतूक होईल, त्यांचं मॅनेजमेंट हार्ड असतं. हे काय वस्तू नाही आहे की घेऊन ठेवली वगैरे असं. त्यांना रोज खायला द्यायचं, त्यांचं संगोपन करायचं, त्यांचे उपचार करायचे, टायमिंगवर त्यांचं डिलिव्हरी बघायची, मीटिंग बघायची. हा खूप चॅलेंजिंग होता. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती ना की ह्याच्यामध्ये दूध वगैरे काढायचं नाहीये, त्यांना फीड द्यायचं, डिलिव्हरी करायची, जे मला शक्य होतं, मला माहिती होतं जर मी अभ्यास केला तर. लहानपणापासून कधी प्राण्यांना हात लावलेला नाही मी, पण मी बोललो नाही आपण करू शकतो. तर आम्ही पहिलं रिसर्च केलं की हे कोण करतायत. आणि हे तसं तुम्हाला मी बोललो हे 2 प्रकारे केलं जातं, एक तर किचन वेस्टवर केलं जातं किंवा ड्राय फीडवर. तर आम्हाला किचन वेस्टवर काम करायचं नव्हतं, कारण किचन वेस्ट मध्ये तुम्ही बघा ना, आज आपण आता फार्म मध्ये बसलोय माझ्या, तुम्ही छानपणे बसलाय, तुम्ही इथे चहा पिऊ शकतो, नाश्ता करू शकतो, जेवू शकतो. त्यामुळे ड्राय फीडवर केल्यानंतर हा फायदा आहे, म्हणजे स्वच्छता असते, वास येत नाही, मी स्वतः काम करू शकतो. किचन वेस्टवर एवढं घाण असतो, तिथे तो लेबर वगैरे असतो ना, तो दारू पिऊनच काम करू शकतो, कारण एवढी घाणी वास येतो ना, काम करणं कठीण असतं. दुसरं, किचन वेस्टवर जे काम करतात ना ते बॉम्बवर असल्यावर, कारण ते बघा, माणसाला जगण्यासाठी काय लागतं, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स लागतात, पण ते तुम्हाला किचन वेस्टमध्ये काय मिळत नाही, ते सडलेलं जेवण असतं, त्याच्यामध्ये तुमचं टॉक्सिसिटी तयार होते. पण जेव्हा तुम्ही ड्राय फीड देता, म्हणजे मक्याचं, सोयाबीन, राईस, DOC वगैरे टाकून जे फीड देता, त्याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स आहेत, विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत शरीरासाठी. त्यामुळे ते जे कराल तर प्राण्याची वाढ व्यवस्थित होते, प्राण्याची ग्रोथ लवकर होते, पिल्लांची संख्या जास्त मिळते. त्यामुळे
आमचं सुरुवातीपासून असं होतं की आम्हाला ड्रायफीडवर करायचं आहे, तर असे काम करणारे कमी आहेत. आम्ही रिसर्च केला, आम्ही युपीला, हरियाणाला, पंजाबला ठिकठिकाणी जाऊन आम्ही तिथे रिसर्च केला की कशा प्रकारे होतं, काय होतं, कोणत्या प्रकारचा प्राणी आहे, त्याचं म्हणजे कसं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जाईपर्यंत त्याचं काय हे करायचं, बिझनेस कशा प्रकारे होतं. पंजाब हरियाणामध्ये तुम्ही जाऊन काय केलं नक्की सर? नाही, आम्ही तिथे जाऊन रिसर्च केला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. म्हणजे कसं एक मादीला गाभण कसं करतात, गाभण मादी गाभण राहिल्यानंतर तिची काय काळजी घ्यावी, तिचं राहण्याचं ठिकाण कसं असावं, तिची डिलिव्हरी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यानंतर जन्मलेल्या पिल्लासाठी काय काय करायचं, कोणती औषधं द्यायची आहेत, गाभण मादीला कोणती औषधं द्यायची आहेत, डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांचं दुधासाठी मादीला खुराक कोणता द्यायचा, कसं द्यायचा आहे, ते पासून पिल्लू वाढतं कसं, किती महिन्यामध्ये ते 100 किलो होतं आणि विक्री कशी होते, मार्केट कसं होतं, हे सर्व इत्यंभूत आम्ही तिथनं जाण करून घेतली. ओके. मग आता आपल्या भागामध्ये हे जे तुम्ही व्यवसाय करताय पहिलाच असेल आणि का आहे अजून चालू आहे? नाही सर, इथे आहेत ऑलरेडी. तुम्ही बघा, आपण गोव्याच्या जवळ आहोत, त्यामुळे इथे किचन वेस्टवर काम करणारे भरपूर फार्म आहेत. आणि मला वाटतं हाताच्या बोटावर मोजण्या आहेत की ड्रायफीडवर 3-4च आहेत. त्यात आमचा सगळ्यात मोठा फार्म आहे कणकवली म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तो ड्रायफीडवर काम करतो आहे. ओके. आपण ब्रीडिंगवर या क्षेत्रात काम करताय का? हो, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये ब्रीडिंग क्षेत्रात काम करण्याचा जास्त फायदा आहे, कारण तुम्ही स्वतःची जर पैदास वाढवली आणि ते जर मोठी केली तर आपल्याला ती स्वस्त पडते, त्यामुळे प्रॉफिट जास्त आहे. म्हणून ब्रीडिंग करणं स्वतःहून फार महत्वाचं आहे. सध्या आपल्या फार्ममध्ये किती पिल्ल आहेत मग सगळे टोटल? नाही, जसं तुम्हाला पहिलेच बोलवलं, टोटल 500 प्राणी आहेत, छोटे मोठे पिल्लं. म्हणून आमचा 50चा हे आहे मदर स्टॉक आहे. तर त्यांना आता 8च्या एव्हरेजने पिल्लं होतात. तर साधारण आमच्याकडे 500 प्राणी आता ह्या पिल्लं झालेली आहे सगळ्यांना. आता एक जे मादी असते तिला वर्षातून किती पिल्ले होतात आणि तिचा कसा वर्षाचा मेंटेनन्स कसा असतो? त्याआधी आपण हे जाणून घेऊया की मादीला मेटिंग हिटवर कधी येते. जनरली काय असतं, एक पिल्लू जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतं तर एक 30 दिवस 35 दिवस त्या आईचं दूध पितं. त्यानंतर महिन्याभराने त्या आई 1.25 महिन्याने आईपासून वेगळं लागतं. तिथपासून ते एक 6-7-8 महिन्यामध्ये ते एक 70-80 किलोचं होतं. एक 70-80 किलोचं झालं की त्या मादीला आपण मेटिंग करतो, म्हणजे गाभण करतो. आणि गाभण झाल्यानंतर साधारण 114 दिवसामध्ये ती डिलिव्हरी होते. त्या 114 दिवसामध्ये पण तिला डिवर्मिंग केलं जातं. 30 दिवसाने 60 दिवसाने 110 दिवसाने तिला औषधं दिली जातात. त्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर पण तिला काय, पण त्यात तुम्ही जसं पिल्लांचं विचारलात तर एका मादीला साधारण म्हणजे आपल्या भारतामध्ये एव्हरेज 8 आहे. म्हणजे काय होतं, एका मादीला कोणत्या मादीला 16 पिल्लं होतात, कोणाला 14 होतात, कोणाला 12 होतात, कोणाला 10 होतात, कोणाला 7 होतात, कोणाला 6 होतात. तो इन कॉल एव्हरेज जो आहे तो 8चा येतो. तो कोणत्या फार्मचा एव्हरेज 9 आणि 10 पण आहे. ते कसं, जसं तुम्ही प्रोग्रेस आहे तसं आमचा आता 9.5चा एव्हरेज आहे. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमचा एव्हरेज 8चा होता. तर आता आम्ही जसे डेव्हलप करतोय, माद्यांची हे वाढते, फ्रेम वगैरे वाढते, तसं आमचा एव्हरेज आता 9.5चा वगैरे झालाय. ओके. जो फार्म डेव्हलप केलाय तुम्ही त्यामध्ये नवीन कंस्ट्रक्शनचा काय वापर केलाय का, आणि फार्म डेव्हलप करताना काय काळजी घेतली? ओके, हा चांगला प्रश्न आहे तुमचा. ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का, मी नवीन शेतकऱ्यांना सांगू पाहतो की पिग फार्मचा जो बिझनेस आहे ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खर्च हा कन्स्ट्रक्शनला आणि फीडला येतो. तर कन्स्ट्रक्शनचा खर्चाचं कसं असतं, जी आपली ब्रीडिंगची मादी आहे तिला आपल्याला एक 50 स्क्वेअर फीट ते 60 स्क्वेअर फीटची जागा द्यावी लागते, सेपरेट कप्पा, ज्याच्यामध्ये ती गाभण राहिल्यानंतर ते डिलिव्हरीमध्ये तिथेच राहणार आहे, पिल्लाला पण तिथेच ती हे करणार आहे, म्हणजे तिचंच ते कायमचा एक कप्पा झाला. तर ब्रीडिंगच्या मादीला एक सेपरेट कप्पा द्यावा लागतो. आणि त्यानंतर जी पिल्लं येतात ती पिल्लं साधारण 35 दिवस 40 दिवसांनी आपण बाजूला काढतो. ते पिल्लं मोठी होण्यासाठी 100 किलो होण्यासाठी त्यांना आपण एक 20 फूट बाय 20 फूट किंवा 25 फूट बाय 25 फूटचा करून कप्पा बनवू शकतो. त्या कप्प्यामध्ये ती पिल्लं 100 किलो होणार. म्हणजे मादीला 50 स्क्वेअर फूट ते 60 स्क्वेअर फीट जागा जी ब्रीडिंगची मादी येते, आणि ब्रीडिंगचा नर आहे त्याला पण आता 10 माद्यांमागे एक नर असतो, तर 50 माद्या तर आपल्याकडे 5 नर आहेत. तर आणि पिल्लाला 20 स्क्वेअर फीट जागा लागते. तर म्हणजे तुमच्याकडे आता 10 माद्या आहेत समजा, तर 80 पिल्लं झाली. तर माद्यांना 8×45 400 स्क्वेअर फीट, आणि त्यांना 40 पिल्लं होणार आहेत. म्हणजे 8 पिल्लं तर पकडली तर 4 दुने 8 म्हणजे तो 800, साधारण 1,500 स्क्वेअर फीटची तरी जागा पाहिजे. ओके. आणि त्याच्यामध्ये 10 माद्या 11 म्हणजे 10 माद्याने एक म्हणजे 11 कप्पे, आणि त्यांच्यासाठी एक मोठे कप्पे पाहिजेत. ओके. ह्याचं फीड मॅनेजमेंट तुम्ही जे म्हणताय फीडवर हे केलं पाहिजे, ते कसं करता, त्यासाठी तुम्ही काय देता, आणि जे नवीन कोण आहेत ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा त्याने फीडवरच का करा?
ओके, आता 2 प्रश्न तुम्ही विचारले त्या सगळ्या वेळी की तुम्ही पहिले मी सांगतो फीडवरच का करावा. फीडवर केल्याने काय होतं, आता आमचं फीड आहे, आम्ही ते रिसर्च करून केलेलं आहे, आमच्याकडे त्याचा फॉर्म्युला आहे, आम्ही पण 2-3 वर्ष त्याच्यावर रिसर्च केला, त्याच्यामध्ये चेंजेस करत गेला. आज आम्ही गॅरंटी घेतो की आमच्या ड्राय फीडवर काम जे पिल्लू आहे ते पिल्लू 7.5 ते 7 महिने 100 किलो होणार, याची आम्ही गॅरंटी घेतो. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मका वगैरे असतो. आता फीडवर का करावं हे जसं तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं की फीडमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये प्रोटीन, मिनरल, विटॅमिन्स हे त्याच्यामध्ये प्रॉपर दिले जातात. आता फीड त्याच्यामुळे काय होतं, प्राण्याची ग्रोथ प्रॉपर होते. तुमची जी पिल्लं झाली, तुमच्या एका मादीला समजा 14 पिल्लं झाले, 16 पिल्लं झाले, तर मादीमध्ये ताकद असते की तेवढ्या पिल्लांना ती जगवू शकते, दूध देऊ शकतं, त्यांच्यामध्ये टॉक्सिसिटी नसते, इन्फेक्शन नसते, ती पिल्लं जिवंत राहतात. तुम्ही आता व्हिडिओ शूटिंग घेतली बघा, काही मध्ये 12-14 पिल्लं आहेत, काहींना 8 आहेत, 10 आहेत, तर सगळी पिल्लं आलेली जिवंत झालेली आहेत त्याची, कारण त्यांची त्या ड्राय फीडने त्यांना सगळं पोषण भेटलंय, दूध भेटलंय, पिल्लं पण वजनदार आली आहेत, 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलोची वगैरे पिल्लं पडली आहेत, एक पिल्लू ती झाली आहेत ती. त्यामुळे ड्राय फीडवर त्याने फायदा असा होतो की पिल्लं सगळे येतात, त्यांना सगळे प्रोटीन, विटामिन्स मिळतात आणि वाढ पण त्यांची पटकन होते. आता तुम्ही विचार फीड कोणत्या प्रकारचं असतं हे, फीड ह्याच्यामध्ये ना 4 प्रकारचं असतं. आता जे पिल्लू असतं, पिल्लू आईपासून दूर केल्यानंतर त्याला स्टार्टर फीड दिलं जातं. ते 25 किलो पर्यंत त्याला स्टार्टर फीड, 25 किलो ते 60 किलो पर्यंत त्याला ग्रोवर फीड दिलं जातं. आणि 60 किलो नंतर आपण प्राण्यांचे 2 भाग करतो, एक ब्रीडिंगचे प्राणी आणि एक फिनिशर म्हणजे कटिंग मटणाचे प्राणी. त्याचे ब्रीडिंगचे प्राण्यांना आपण ब्रीडर फीड देतो आणि जे आपल्याला फीड म्हणजे मटण कटिंगसाठी जाणारे असतात त्यांना आपण फिनिशर फीड देतो. असं 4 प्रकारचं फीड आहे. ओके, ह्याचं विक्री मार्केट कसं आहे? सर सध्या मी म्हणजे आता लोकांच्या संशय आहेत. आता मी काही लोकांचं बघितलं ते कमेंट टाकतात की, म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देतो साहेब की विक्री सोपी आहे जर तुम्ही रिसर्च केलात तर आणि लोकांना भेटलात तर, फिरलात तर. हा धंदा खूप चांगला आहे, तुमचं नुकसान होणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो. एवढा चांगला धंदा आहे. तर विक्रीसाठी सर बघा, आता तसं तुम्ही बघितलं, मी गोव्याच्या जवळ आहे. गोवा हा बिगेस्ट मार्केट आहे, पुणा मार्केट आहे, आपलं मुंबई मार्केट आहे. तर जनरली काय होतं, तुम्ही तुमचं आता सोशल मीडिया, आपण सोशल मीडिया थ्रू एकमेकाला ओळख. बरोबर. आजकाल कुठल्या कोपऱ्यातला पण माणूस सोशल मीडिया थ्रू आपलं स्वतःचा फेसबुक चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आणि आपलं युट्यूब चॅनल असेल तर लोक तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा माल असेल, तुम्ही गॅरंटी येता तर तुमचा माल चांगल्या क्वालिटीचा लांबचे लोक विकत घेतात. बरोबर. तर आपण विक्रीचं तशा प्रकारे होतो. आणि जनरली विक्रीचं जर तुम्ही विचारलं 3 प्रकारे विक्री होते याच्यामध्ये. एक पिल्लू पण विकू शकतो, पण पिल्लू विकण्यामध्ये जास्त प्रॉफिट नाहीये. तर मटण आपण 100 किलो करून मटणासाठी विकू शकतो आणि ती माद्या आहेत त्या प्रजननासाठी म्हणजे पैदास वाढवण्यासाठी म्हणजे गिल्ट म्हणून विकू शकतो त्यांना. आता यामध्ये गाभण न राहण्याचा काय प्रॉब्लेम असतो का, आणि त्यासाठी तुम्ही गाभण करण्यासाठी काय पद्धत वापरता, कृत्रिम असते की नैसर्गिक? नैसर्गिक पद्धत आहे. 10 माद्यांमागे 1 नर असतो आणि गाभण न राहणं वगैरे असं कधी होत नाही काय. एक काय होऊ शकतं, गाभण राहते एखादी माळी, म्हणजे 500 माद्यांमध्ये एखादी मादी असेल ती गाभण राहत नाही, पण तिच्यावर पण तुम्ही उपचार केले, तिला मिनरल मिक्सचर दिलं वगैरे ना, तर ती गाभण राहते. औषधं आहेत त्यासाठी. बरं, आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असेल व्हिडिओमध्ये की ही मादी जी आहे, आता कोणाला याचा विषय काही माहीत पण नसेल, पण व्यवसाय करायचा आहे, त्यासाठी 4 पैसे कमवण्यासाठी, आणि हे याचं प्रशिक्षण किंवा याचं काहीच माहीत नाही, तर ते कसं करायचं, मादी हिटवर कशी येते, त्याचं कसं प्रजनन केलं पाहिजे, त्याचं कसं, तर सगळं ते कसं नियोजन करायचं? नाही, तुम्ही जे बोलताय ना तो हा ट्रेनिंगचा पार्ट आहे. तर मी काय म्हणतो, ह्याच्या जेव्हा बिझनेस चालू करायचा ना तेव्हा मेन म्हणजे ना, जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की जी यशोगाथा आहे अर्ध्या तासाची 10 मिनिटाची, त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. लोक बघा, मी माझं 15 मिनिटात 20 मिनिटात माझं सक्सेस सांगतोय, पण त्यामागे मी कितीतरी रात्र झोपलो नाहीये, कितीतरी रात्र मी रडून काढले आहेत. बिझनेस सोपा नसतो. प्रॉब्लेम सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतात, लगेच पैसे येत नाही आपण टाकलेले, भरपूर पैसे टाकलेले असतात. त्यामुळे तुमच्या शेतकऱ्यांना मी सांगू शकतो की सुरुवातीला 2 प्रकारे करा. पहिलं तुम्ही बिझनेस हा व्हायबल आहे की नाही पहिलं बघा, तुमच्या बाजूला मार्केट कोणतं आहे बघा, जे करतायत त्यांना मार्केट वगैरे विचारा, त्यांच्या जर संगोपनामध्ये बजेट काय लागतो, शेडला काय खर्च लागतो, फीडला काय खर्च लागतो, हा पूर्ण जाणून घ्या. लोकांना काय वाटतं प्राणी घेतलं म्हणजे सगळं झालं. प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का, याच्यामध्ये सगळ्यात जास्त खर्च मी बोललो जसं शेडला आहे आणि फीडला लागतो. आता तुम्ही 10 माद्या घेतल्या, 10 माद्यांना खायला खर्च जास्त लागत नाहीये, पण प्रत्येक मादी 8 पिल्लं एव्हरेजने 8 देते, तुमच्याकडे 80 पिल्लं होत आहेत, त्या 80 पिल्लांना 100 किलो करायचं आहे, तर तो जो खर्च आहे तो मोठा आहे. त्यामुळे आपला बजेट बघा
आणि पहिलं जाऊन शेतकऱ्यांशी बोला की काय बजेट लागतो, काय शेड लागतं, काय खर्च लागतो माद्यांचा. नंतर ट्रेनिंग घ्या प्रॉपर. तुम्ही बोललात ना, हा ट्रेनिंगचा पार्ट. म्हणजे मादी हिटवर कशी येते ओळखावी, तिला मेटिंग कसं करावं, गाभण काळात काय काळजी घ्यावी, पिल्लू झाल्यावर काय काळजी घ्यावी, हे सगळं तेव्हा आहे ना. बरोबर. पण पहिलं तुम्ही शेतकऱ्यांना व्हिजिट करा, त्यांच्याशी भेटा, बोला, ते कसे आहेत, काय आहे, त्यांनी किती वर्ष केलंय. तुम्ही अशा प्रकारे प्रश्न विचारा की ते खरं प्रश्न तुम्हाला उत्तर देतील. त्यांनी काय त्याच्या ह्याच्यामध्ये लाईफ दिलाय. बघा, जो माणूस सांगतो ना सगळं गोड आहे, कधीच गोड नसतं साहेब. तुम्ही आज आहात तर तुम्ही पण स्ट्रगल केलेलं असतं. सुरुवातीला लगेच सक्सेस मिळत नाही. बरोबर. तुम्ही स्ट्रगल करून असं, काही लोकांना वाटतं की त्याने आता तो 100 म्हणजे ह्याच्यावर उभा आहे तर मी पण डायरेक्ट 100 वर येईन, असं नाही होत. तुम्हाला शून्यापासूनच सुरुवात करायची. बरोबर आहे. तुम्हाला सफर करून यायचंच आहे. तुम्ही शिकणार स्वतःहूनच. पहिली पायरी चढल्याशिवाय शेवटची पायरी दिसणार नाही. तुम्हाला स्ट्रगल केल्याशिवाय ना कुठलाच होत नाही. कोण नवीन मूल पण आहे ना, तर 10 वेळा पडतं, नंतरच उठून चालायला लागतं. बरोबर. आता तुमच्या फार्मामार्फत काय काय सेवा सुविधा शेतकऱ्यांसाठी तुम्ही प्रोव्हाइड करता? आम्ही ना पूर्ण कन्सल्टन्सीज देतो. म्हणजे नुसती ट्रेनिंग देत नाही किंवा नुसता माल विकत नाही. तर आम्ही काय करतो, माणसाचं बजेट काय आहे, त्या बजेट प्रमाणे त्याने किती माल घ्यावे, पिल्लं घ्यावी किंवा मोठ्या शेळ्या घ्याव्या, त्याचं शेडचं कन्स्ट्रक्शन, शेडचं डिझाईन, त्याच्यानंतर आम्ही त्यांना 2-3 दिवस राहून ट्रेनिंग देतो जे घेणार आहेत ते. त्यानंतर त्यांच्या फार्मवर जाऊन पण आम्ही त्यांना सांगतो की त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये काय करायचं त्यांच्या फार्मवर जाऊन. देन मीटिंग वगैरे पण सांगतो त्यांना. देन त्यांच्या डिलिव्हरीच्या वेळेला पण त्यांना पाहिजे तर आम्ही मदत करू, त्यांनी रिक्वेस्ट केली तर. आणि त्यांचे माल विक्री करून देण्याची जबाबदारी पण आम्ही घेतो. अरे वा. म्हणजे तो माणूस पूर्ण कन्सल्टन्सीमध्ये 0 स्टार्ट पासून तो माणूस जोपर्यंत प्रॉफिटमध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा हात धरून असतो, जेणेकरून तो माणूस उभा राहावा. कारण तो जर उभा राहिला तर तो अजून 10 जणांना उभा करेल. बरोबर. तुम्ही आतापर्यंत किती असे उद्योजक तयार केले? सर, आता आम्हीपर्यंत आहे ना, आता आमच्या एरियामध्ये म्हणजे कोल्हापूर आणि ह्याच्यामध्ये आम्ही आता 4 ते 5 जणांना उभं केलं. कारण आम्ही आमचं स्वतःच हे वाढवतो आहे. आमचं स्वतःच हे आहे की आम्ही एक 500 माद्या ब्रीडिंगच्या कराव्यात. स्वतःच तुम्ही? हा, म्हणजे आमच्याकडे 4-5 हजार प्राणी दरवेळी होतील. कारण एक आपण स्वतःच वाढवणं हे जास्त हे होतं. पण आम्ही मदत करतो शेतकऱ्याला जे आमच्याकडे येतात त्यांना. आता यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हा व्यवसाय कामगाराच्या जीवावर करू शकतो का, आणि कामगार कसे उपलब्ध करून घ्यावे? कारण हा व्यवसाय थोडा बघण्याचा लोकांचा वेगळा दृष्टिकोन आहे. अजून ज्या लोकांना माहीतच नाही हा व्यवसाय कसा करायचा त्यांच्यासाठी. बरं, म्हणजे तुमचा दृष्टिकोन म्हणजे काय होतं सर, पूर्वी ह्याला उकिरड्यावर खाणारा प्राणी वगैरे आहे असं म्हणत होते, असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? तर तसं नाही, ती तशी म्हण होती त्यामुळे लोक खात नाहीयेत घाणेरडा प्राणी वगैरे. पण आता बदललाय, आपण ड्राय फीड वर देतो. तुम्ही बघितलं आता फीड घालताना पण तुम्ही बघितलं. बरोबर. ते फीड खाऊन आमचा स्वच्छता असलेला प्राणी आहे तो खाऊ शकतात. तर म्हणजे स्वच्छता आहे, खाऊ शकतात सगळे प्राणी, सगळेजण. आणि त्याच्यानंतर तुम्ही परत विचारलं तर बरोबर, कामगारांचं तुम्ही जर विचाराल ना तर कामगार हा लागतोच. पण एक आहे म्हणजे मालकाने पहिलं स्वतः ही मेहनत करण्याची तयारी ठेवावी. आता ह्याच्यामध्ये कधी होतं, कधी कधी डिलिव्हरी रात्री होतात, तर तुम्हाला दिवस रात्र थांबावं लागतं. कधी कधी 4 तास 5 तास डिलिव्हरी लागते कोणत्या मादीला. ती तुमची पेशन्स पाहिजे तेवढा वेळ थांबण्याची. स्वतः लक्ष द्यावं लागेल. स्वतः लक्ष द्यावं लागेल. आणि तुम्हाला माणसं साहेब तुम्ही लोकल पण घेऊ शकता किंवा आता UP बिहारवरनं किंवा नेपाळची पण माणसं मिळतात. बघा, अल्टिमेटली बघा, स्वतः तुम्हाला 4-5 वर्ष मेहनत करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर सिस्टम घालायचे आहेत, म्हणजे ऑपरेशनचे कोण काय करणार वगैरे. तर ते इझी आहे. माहिती आहे, कोकणामध्ये वगैरे माणसं मिळणं थोडं हार्ड आहे आजकाल, कारण फ्रीचं भरपूर जमाना आहे. पण तुमच्याकडे फिल्टर करून माणसं येतातच. सुरुवातीला माणसं तुम्ही 4 ठेवली ना, 2 वर्षामध्ये फिल्टर करून त्यातले 2 माणसं किंवा 1 माणूस उरतो. परत तुम्हाला 4 माणसं ठेवून फिल्टर करावीच लागतात. असं नाहीच आहे की तुम्हाला पहिल्याच वेळेला चांगला माणूस मिळणार. जो नवीन आहे त्याला सुरुवातीला किती अॅनिमल पासून स्टार्ट केलं पाहिजे? सर, ह्याचं बजेटवर डिपेंड आहे सर. कोणताही ह्याच्यामध्ये ना बजेट, ह्याच्यामध्ये ना मेहनत कमी आहे सर. मेहनत म्हणजे सकाळी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं आणि दुपारी 2 तास एवढी मेहनत आहे. पण बजेट महत्वाचं आहे, पैसा पाहिजे ह्याच्यामध्ये फार्म बंद होण्याचं कारण मी सांगतो ना, पैसाच असतो. काय सांगतो तुम्हाला, जसं मी तुम्हाला बोललो, तुमच्याकडे 20 माद्या आहेत किंवा 10 ते 20 माद्या, तर 20 माद्या पकडूया. 20 माद्यांची 160 पिल्लं होत आहेत. तर त्या 160 पिल्लांना खायला पाहिजे. त्यामुळे तुमचं बजेट महत्वाचं आहे. बरोबर. मग त्याने बजेट कमी असेल तर 2 माद्या 4 माद्यांनी 5 माद्यांनी चालू करावं किंवा 10-50 पिल्लं घ्यावी. त्या पिल्लांमधनच मग आपल्या स्वतःच्या माद्या आपण हळूहळू निर्माण करावं. ती पिल्लं वाढवून विकावीत, उरलेल्या माद्या ठेवाव्यात, त्यांचा तो फीडचा खर्च येईल जे विकलेले प्राणी आहेत, तसं करावं. बरोबर. आणि हा व्यवसाय कुठे जास्त चालू शकतो मग? नाही, चालायला सर कुठे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कुठेही चालेल सर. याची डिमांड खूप आहे. आता ह्याच्यामध्ये विषय काय येतो फक्त की
तुम्ही आता काय झालंय माहिती आहे का, जे जुने आगरी कोळी लोक आहेत किंवा काही लोक जे युपी वरना नेपाळ वरना वगैरे लोक येत आहेत ना, ते खात आहेत, लोक खायला लागलेत. तुमच्या आसपास शोधायला पाहिजे, तुम्हाला मार्केट असतं, ख्रिश्चन वगैरे राहतात तिथे. अदरवाईज मोठं मार्केट म्हणजे पुणे मुंबई मार्केट आहे, गोवा मार्केट आहे. आता आपल्या कर्नाटक वरना केरला वरना माल आपल्याकडे येतो लांबून लांबून, युपी वरना पण माल गोव्याला येतोय. तर असं काय नाहीये, कुठेही करू शकता. काय काय हे बाहेरच्या देशात पण एक्सपोर्ट इम्पोर्ट होतं नाही? नाही सर, अजून तो तसं नाहीये सर. ती जी क्वालिटी लागते, जे फीड लागतं ते आपल्याकडे अजून नाहीये. असेल, नाही म्हणत नाही, पण 2% 5%च असेल, कारण ती आपल्याकडे क्वालिटी नाही बनत अजून. आपण मला वाटतं माहित नाही की कितव्या नंबरला येतो, पण 100% 10 ते 20 नंबर मध्ये नाही आहे जगात आपण. बरोबर. आता हा व्यवसाय परवडण्यासाठी ज्यांना कोणाला करायचा त्यांना तुमचा काय सल्ला असेल? मी नवीन शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो, यशोगाथांच्या मागे जाऊ नका की ह्याने करोडो कमवले, हे कमवले. तुम्ही त्याच्या मागे त्याची मेहनत बघा, किती वर्ष घालवली आहे. स्वतः रिसर्च करा, एका फार्मवर जाऊन त्या प्रॉपर शेतकऱ्याला विचारा. त्या तुमचे प्रश्न असे पाहिजे की तुम्हाला समजलं पाहिजे की हा शेतकरी जेन्युइन काम करतोय का, त्याच्याकडे पिल्लं आहेत का, की नुसता असतो आणि तो हॉटेल वेशवर काम करतोय, ड्रायफीडवर काम करतोय. जो माणूस ड्रायफीडवर काम करतोय त्याच्याकडनंच अॅनिमल घ्या. आता बजेट म्हणजे मी तुम्हाला सिंपल करून सांगतो. तुम्हाला एक मादीसाठी तिचं राहण्याचं घर, जागा, ती मादी विकत घेणं, ती मादीला गाभण करून ती पिल्लू डिलिव्हरी होईपर्यंत, तिची डिलिव्हरी झाल्यानंतर तिची 8 पिल्लं 100 किलो होईपर्यंत काय खर्च लागतो हे मी तुम्हाला अमाऊंट देतो. तिचं 50 स्क्वेअर फीटची जागा तिला, त्यानंतर ती मादी 30,000 रुपये एक मादी विकत घेणं, त्यानंतर ती मादी गाभण काळामध्ये 4 महिने 5 महिने तिला खायला देणं, गाभण काय 4 महिने 1 महिने पिल्लाला दूध देणं, हा त्यानंतर पिल्लं जवळजवळ 7 महिने वाढवणं, हा टोटल एक 10-11 महिन्याचा पिरियड आहे. तर एका मादीला तिचं राहण्याचं घर, तिचं स्वतःचं सुरुवातीला विक्री करावी लागणार, ते तिचं खाणं, त्यानंतर 8 पिल्लांचं 100 किलो होईपर्यंत खाणं, साधारण तुम्हाला एका मादी मागे 1,30,000 रुपये पाहिजे. 1,30,000 कसं ते तुम्हाला सांगतो मी. एक प्राणी 100 किलो व्हायला साधारण 8,000 रुपये खर्च लागतो. ओके, म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये 8,000 रुपये, तो पिल्लांचे 80,000 रुपये झाले, 80,000 रुपये झाले. एक मादीचा एक 300 रुपयाप्रमाणे स्क्वेअर फीट पकडणं, तर 50 स्क्वेअर फीटचा म्हणजे किती झालं सर? 50 स्क्वेअर फीट 300, 5 तरी 15,000, आणि ती मादी एक 30,000ची, म्हणजे तुमचे ते झाले एक 45,000 आणि 8-5 13. मग तेच बोललो 1,30,000, म्हणजे एका मादीचे 1,30,000 तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे 1,30,000 1,50,000च्या आतमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट 1,20,000 ते आता फीडला तुम्ही हळूहळू खर्च करणार, तरी मग तुमच्याकडे एका मादीसाठी 1,10,000 रुपये पाहिजे. ओके, म्हणजे तुमच्याकडे 10 माद्यांसाठी 11 लाख, 20 माद्यांसाठी 22 लाख असं पाहिजे. ज्याची घरची जागा त्याला तर काय म्हणजे नाही, जागा तर लागते. हा खर्च कन्स्ट्रक्शन, जागा वेगळी झाली, हा कन्स्ट्रक्शन खर्च, म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट. हा, तुम्हाला तर कप्पा बनवायचा आहे ना, 8x7चा 7x7चा कप्पा तिच्यासाठी, आणि त्यानंतर तिला खायला ती विकत घ्यायची तुम्हाला कोणाकडनं तरी पिगरी. बरोबर. त्यानंतर तिला 5 महिने तिला खायला, त्यानंतर 8 पिल्लांना खायला, असं 1,10,000 तरी, म्हणजे 11 एका मादीचे. बरोबर. आणि दुसरं कोणतं, तुमचे शेतकरी मित्र बोलतील जे आता ऑलरेडी पिगरी करतायत की नाही हे खोटं बोलतायत, हा लॉस धंदा आहे, तर लॉस मध्ये खरंच सांगतो नाहीये. तुम्ही प्रॉपर रिसर्च करा. कोण ड्राय फीडवर रेट चांगला मिळतोय, भले 120-130 रुपये रेट असेल किलोचा ह्याचा किचन वेस्टचा, ड्रायफीड वाल्यांना 160-180 रुपयाचा रेट मिळतोय. 140चा जरी रेट भेटला तरी आपण लॉस मध्ये नाही आहोत. बरोबर. कारण 140 म्हटला 100 किलोचा प्राणी 14,000 होतो, आणि एक प्राणी तुम्हाला 100 किलो करायला साधारण 10,000 रुपये लागतात, तरी एका प्राण्यामागे तुमचे 4,000 सुटतायत. बरोबर. पण ह्या ड्राय फीड मुळे आजारी पडत नसतील ना जास्त, हा मेन बेनिफिट असेल ना. ड्राय फीड मुळे साहेब असे बाकीचे आजार येत नाही 100%. आणि एकदम बेस्ट हा व्यवसाय आहे म्हणायचं. 100% बेस्ट व्यवसाय आहे साहेब. नवीन तरुणांनी, शिकलेल्या लोकांनी ह्याच्यामध्ये यावं. ह्याच्यामध्ये सांगतो सिंपल आहे, जेवढे तुम्ही पैसे टाकणार त्याच्यात 10 पट पैसे येणार, हाच हे आहे. पण तुम्हाला मेहनत आहे, मार्केट शोधणं, रात्रंदिवस काम करणं, ही मेहनत आहे, ती चुकली नाहीये. ओके. आणि जे कोणी येतील त्यांना तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता का? आम्ही सर पूर्ण कन्सेप्ट, नुसतं प्रशिक्षण नाही तर त्यांचा हात सुरुवातीपासून शेड बनवण्यापासून ते प्राणी विक्रीपर्यंत सगळी गॅरंटी आम्ही घेतो, कन्सल्टन्सी देतो. ठीक आहे सर, खूप छान तुमचा जो प्रकल्प तुम्ही चालवलाय त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.